28/2/2026 हा दिवस उजाडला एक नवचैतन्य घेऊन. कारण लोकमान्य विद्या मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धा होणार होती लोकमान्य विद्या मंदिर शाळेच्या हॉलमध्ये. आणि परीक्षकांनी विषयही थोडासा अलग वेगळाच दिला होता. शिव्यांची भरमार, संस्काराविना उपासमार. अगदी आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असणारा, पण तरी देखील थोडासा अवघड वाटावा असा. एकूण 13 जणांनी या स्पर्धेसाठी आपलं नाव नोंदवलं. आणि ही 13च्या 13 लोक ही समाजातील विविध थरातील लोक होती. क्लर्कपासून CA पर्यंत आणि विद्यार्थ्यापासून हेडमिस्ट्रेसपर्यंत या लोकांनी भाग घेतला. बरोबर 2:45ला स्पर्धकांचं आगमन झालं. आणि मग काय, चहा, स्नॅक्स, गप्पा टप्पा आणि आपल्या विषयाची मनोमन उजळणी हे सर्व काही आम्हाला बघायला मिळालं आणि आमचं मनोरंजनही झालं. त्यामुळे रजिस्ट्रेशन करून प्रत्येक स्पर्धक 2:15पर्यंत बरोबर हॉलमध्ये दाखल झाला. आणि मग जनगण मन या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्पर्धक आपापल्या नंबरच्या जागेवर स्थानापन्न झाले आणि मग परीक्षकांचं आगमन होताच टाळ्यांचा गडगडाट झाला. मग होती परीक्षकांची ओळख करून देणं. माधवी दाते, कार्यकारी विश्वस्त, यांनी ही ओळख खुबीदार पद्धतीने करून दिली. परीक्षक महोदया होत्या डॉक्टर वीणा कावतकरबाई, ज्या आपल्या हेडमिस्ट्रेस आणि ट्रस्टी आहेत, आणि रेखा बिवलकर मॅडम, ज्या मराठी व संस्कृत विषयामध्ये अग्रगण्य आहेत. यानंतर गुणवाटपाचे निकष स्पर्धकांना समजावून सांगण्यात आले. टोटल गुण असतील 40 आणि त्यातले 10 गुण म्हणजे मुख्य वाटा हा मुद्द्यांसाठी राखून ठेवला जाईल व इतर बाबींसाठी प्रत्येकी 5-5 गुण असतील. ही बाब स्पर्धकांना समजावण्यात आली. यानंतर सुरू झाली वक्तृत्व स्पर्धा. स्पर्धकांचं नाव पुकारलं जात नव्हतं, तर स्पर्धकांना जे क्रमांक दिले होते ते क्रमांक पुकारले जात होते. यामागे उद्देश असा होता की परीक्षकांनी देखील स्पर्धकांचे समाजातील स्थान, त्यांचं एज्युकेशन इत्यादी मुद्दे अजिबात बाजूला ठेवून केवळ त्यांच्या वक्तृत्वावर त्यांना मार्क दिले जावे. नमस्कार सर्वांना, मी कॉन्टेस्टंट नंबर 1 आणि आजचा माझा विषय आहे शिव्यांचा भरमार. आणि आज आपण सर्व एक सामाजिक कार्य करायला आलो आहोत. तर आपण पाहिलं असणार रस्त्यावर जाताना काही लहान लहान पोरं एकमेकांना शिवेगाळ करताना, काय कधी कधी मोठे माणसं पण एकमेकांना शिवेगाळ करतात. तर ही गोष्ट आपल्या समाजामध्ये आहे ना सर्वात मोठा बॅरियर आहे आपल्या तरक्कीसाठी समाजाच्या. हा शिवी हा विषय आता कॉमन झाला आहे. आपण शिवी देतो, शिव्या लोकांकडून ऐकतो आणि आपल्यामध्ये निगेटिव्ह रिॲक्शन निर्माण होते. पण मी एक सत्यकथा तुम्हाला सांगणार आहे. आणि ती मी जेव्हा 20 वर्षाचा होतो, 19-20 वर्षाचा, म्हणजे 1974-75 साली, त्यावेळी ती फार गाजली होती. आणि एका बॅकवर्डमुळे
निगेटिव्ह रिॲक्शन झाली नाही, पॉझिटिव्ह रिॲक्शन झाली आणि आपल्याला मुंबईला एक फार मोठी वास्तू मिळाली. त्या वास्तू नमस्कार मंडळी. आजच्या विषयाला सुरुवात करतानाच मी तुम्हाला सगळ्यांना एक टेन्शन देणार आहे, कारण मी आजच्या विषयाची सुरुवात एक शिवी देऊन करणार आहे. ती शिवी आहे, मित्रो. जेव्हा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला देशाला संबोधित करायचे टी व्हीवर, तेव्हा मित्रो हा शब्द वापरून भाषण सुरू करायचे आणि त्यांच्या भाषणात त्यांनी कधी GST आणला, कधी नोटबंदी आणली आणि प्रत्येक वेळेला लोकांना काही ना काही असं सफर करायला लागायचं. त्यामुळे पुढे लोकांना मित्रो हा शब्द शिवीसारखा वाटायला लागला. आता मोदीजी तर चांगले संस्कारित होते, ते शिवी देत नव्हते, पण ते लोकांना शिवी वाटायची. आता शिवी म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे. शिवराळ भाषेत किंवा असभ्य भाषेत दुसऱ्याला अपमानित करणं वगैरे, आणि शिवी देणाऱ्यांवर संस्कार नसतात, हे सगळं खरं आहे. शिवीचे खूप प्रकार आहेत, सौम्य, तीव्र आणि काही ठिकाणी असतो. आता शिवी कुठे ऐकत नाही आपण? बाजारात, चौकात, दुकानांमध्ये, शाळांमध्ये लहान लहान मुलं शिव्या देतात. काही काही कुटुंबामध्ये तर नवरा बायकोला शिव्या देतात आणि त्या बायकोचा आत्मविश्वास घालवत असतो. बऱ्याच ठिकाणी मी अशी उदाहरणं बघितली आहेत. आणि राजकीय क्षेत्रात तर काही विचारूच नका. म्हणजे काही काही ठिकाणी आपण टी व्हीवर बघतो, एकमेकांवर चिखलफेक, इतका वाद की तो वाद एकदम विकोपाला जातो आणि शेवटी शिव्या आणि फेकाफेकी पण चालू होतात. माननीय अध्यक्ष महोदय आणि उपस्थित माझे मित्रमैत्रिणी, आज मी ज्या विषयावरती बोलणार आहे, जो माझा विषय आहे तो भाषेचा नाही आहे, तर तो आहे आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या संस्काराचा आणि समाजाच्या भविष्याचा. तोच म्हणजे शिव्यांचा भडीमार, संस्काराविना उपासमार. शिव्यांचा भडीमार आणि संस्काराविना उपासमार. शिव्यांचा भडीमार म्हणजेच काय? भडीमार या शब्दाचा अर्थ आहे की खूप प्रमाणात, आणि उपासमार म्हणजे खूप कमी प्रमाणात. मी शिव्यांचा भरमार आणि संस्काराचा उपासमार मी पहिल्यांदा स्टेजवर आहे. माझ्या घरी 2 वर्षाचा लहान मुलगा, तो आत्ता कुठे बोलायला शिकला आणि त्याला आम्ही खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करतोय, पण माझ्या आजूबाजूचा परिसर आहे ना, तो थोडा तसा नाही आहे. तर त्याला आम्ही किती वेळा किती काय शिकवण्याचा प्रयत्न केला तर 2-3 शब्द दिवसातून त्याच्या तोंडातून येतच ते. आपण आपल्या मित्रांना, आपल्या जिवलग मित्रांनाही किती त्यांच्या सुंदर सुंदर छान नावं सोडून आपण घाण शिल्या, म्हणजे विचित्र नावं किंवा घाण शिल्या सांगून बोलवतो. तर त्याचा अर्थ हा असतो की म्हणजे आपण त्यांना खाली पाडायला बोलतो, असं नसतं. पण आणि ते लोकही या गोष्टी मनावर लावून घेत नाही. पण कधी कधी जर त्यांना वाईट वाटलं तरी ते लोक हे समजून घेतात की हे ना, म्हणजे हे गोष्ट यांनी जे म्हणली ते फक्त विनोदात्मक दृष्टिकोनाने म्हणतोय. गाली गलौज और संस्कार दोनों में अपोजिट रिश्ता है. जहाँ पर गाली गलौज आ जाता है वहाँ पर संस्कार का हनन होता है. और ये आता है बच्चे जब पेट में रहते हैं तभी से उनके ऊपर इसका असर पड़ता है. इसीलिए हमारे जो है जितने भी वेद पुराण है सब में कहा गया है कि जब बच्चा पेट में रहे उनको रामायण और गीता पढ़ना चाहिए, जिससे उनको अच्छे संस्कार मिलें. अशा तऱ्हेने प्रत्येक स्पर्धकाने या विषयावर आपापली मते निर्भीडपणे मांडली आणि शेवटच्या स्पर्धकाचं भाषण संपल्यावर पुन्हा एकदा झाला चहाचा सेकंड ब्रेक, जो 15 मिनिटाचा होता. आणि ह्या ब्रेकमध्ये आपल्या परीक्षकांनी निकाल तयार केला आणि 15 मिनिटाच्या ब्रेकनंतर स्पर्धक पुन्हा हॉलमध्ये आले. उत्सुकता होती, काळीज धडधडत होतं
की आता निकाल कसा लागणार आहे, कोणाला बक्षिसं मिळणार आहेत. परंतु निकालाआधी महत्त्वाचं होतं परीक्षकांकडूनचे मार्गदर्शन. आणि ते मार्गदर्शन केले रेखा बिवलकरबाईंनी. अत्यंत मोजक्या शब्दामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि स्पर्धकांचे गुण वाखाणले, तसेच स्पर्धकांच्या चुकाही दर्शवल्या. संस्कारांची उपासना असा विषय होता. आता माझ्या बाबतीत जर बोलायला गेलं तर मी सकाळी उठल्यानंतर माझ्या कानावरती मनाचे श्लोक पडायचे. माझे वडील रोज श्लोक म्हणायचे. आजही आपण म्हणतो, आजही सगळ्या गोष्टी आपण करतच असतो. शिवीगाळ हा जो प्रकार आहे तो चुकीचाच आहे. काही वेळेला चांगला उपयोग होत असेल, मी नाही म्हणत नाही. आता त्यांनी जसं वानखेडेंचं सांगितलं उदाहरण, तसं होतही असेल, परंतु त्यासाठी शिवीच दिली पाहिजे असा अर्थ होत नाही. तर संस्कार हाच महत्त्वाचा आहे. त्यानंतर परीक्षकांनी निकाल जाहीर केला व डॉक्टर वीणा कावतकर यांच्या शुभ हस्ते स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. उधर से मेरा नाम महेंद्र प्रसाद शुक्ला है, मैं हिंदी के शिक्षक हूँ. दुसरा क्रमांक 4. आणि त्यानंतर पुकारले गेले पहिले बक्षीस, जे श्री कुलकर्णी CA यांनी सहजपणे पटकावले. प्रेक्षकांच्या पसंतीचं पारितोषिक मात्र पटकावणाऱ्या होत्या सौ सुषमा नवले, मराठी प्राध्यापिका. आणि त्यानंतर परीक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत लोकमान्य विद्यामंदिर ट्रस्टच्या वतीने परिणिता साळगावकर मॅडमनी परीक्षकांना छोट्याशा गिफ्ट्स दिल्या. आणि नंतर वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. परीक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे नवी दिशा मिळालेल्या स्पर्धकांनी, प्रेक्षकांनी घेतला मग एकमेकांचा निरोप, अर्थात पुनर्भेटीसाठी.